जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बद्दल संपूर्ण माहिती। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर, बोरवेल, पंपसेट, ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि इतर कृषी सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते। या योजनेसाठी पात्रता काय आहे, किती अनुदान मिळते, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माहिती कामाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा उद्देश अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीसाठी थेट आर्थिक अनुदान किंवा उपकरण उपलब्ध करून देणे हा आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान म्हणजेच सबसिडी स्वरूपात ट्रॅक्टर, वखरणी यंत्र, बी बियाणे, सिंचन साहित्य, शेतीपूरक व्यवसायासाठी लागणारी साधन देण्यात येतात। यामुळे अल्पभूधारक व वंचित घटकातील शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीवर अधिक परिणामकारक शेती करता येते आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास हातभार लागतो। या योजनेचा उद्देश आणि गरज काय आहे बघूया। शेतीमध्ये काम करणाऱ्या अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसमोर आजही आर्थिक दुर्बलता, तांत्रिक साधनांची कमतरता आणि उत्पादन क्षमतेचा अभाव हे मोठे प्रश्न आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही या समस्यांवर उपाय म्हणून राबवण्यात आली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे, आधुनिक शेतीचे साधन उपलब्ध करून देणे आणि शाश्वत उत्पन्नाच्या दिशेने प्रवास घडवणे। या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी उत्पादनात वाढ करून सामाजिक न्याय सुनिश्चित करण्याचा शासनाचा उद्देश आहे। या योजनेकरिता पात्रता निकष कोणते आहेत बघूया। अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, शेतकऱ्याच्या नावावर 7/12 उतारा असावा, किमान अर्धा हेक्टर जमीन अर्जदाराच्या मालकीची असावी, अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षादरम्यान असावे, या योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नसावा। ही पात्रता निश्चित करताना स्थानिक प्रशासनामार्फत पात्रता तपासली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेद्वारे मिळणारे फायदे व अनुदानाची रचना कशी आहे बघूया। या योजनेअंतर्गत अर्जदारांना 70% ते 100% पर्यंत अनुदान दिलं जातं। यात ट्रॅक्टर, रोटावेटर, नांगर, बियाणे, पाण्याचे पंप, विहीर खोदाई, शेततळं, प्लास्टिक पाईप्स, ड्रीप सिंचन प्रणाली अशा विविध सुविधा मिळतात। उदाहरण बघायचं झालं तर जर ट्रॅक्टर खरेदीसाठी खर्च 6 लाख असेल तर त्यातील 5 लाख पर्यंत सरकारकडून अनुदान दिलं जाऊ शकते। उर्वरित रक्कम लाभार्थ्याने स्वतः भरावी लागते। काही बाबतीत बँक कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले जाते। अर्ज प्रक्रिया कशी आहे बघा। सर्वप्रथम तुम्हाला mahadpt.महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवर लॉग इन करायचे आहे। कृषी विभाग अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना निवडायची आहे। आधार OTP द्वारे लॉग इन करायचे आहे। अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत। अर्जाची स्थिती वेळोवेळी पोर्टलवर तपासता येते। योजनेचा अर्ज तुम्ही CSC केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता। मंजुरीनंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा होतं किंवा साहित्य पुरवठा केला जातो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात बघूया। आधार कार्ड, अनुसूचित जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 7/12 उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, स्वाक्षरी केलेली घोषणापत्र हे सर्व आवश्यक कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात। शेतकरी मित्रांनो, या योजनेमुळे आर्थिक आणि सामाजिक प्रभाव वाढतो। शेतकऱ्यांना स्वतःची शेती यंत्रसामग्री उपलब्ध होते, उत्पन्नात वाढ होते, खर्चात बचत, मजुरीवर अवलंबून राहणे कमी होते, नवीन रोजगार निर्माण होतो। तुम्ही तंत्रज्ञ, चालक, सहाय्यक इत्यादी म्हणून काम करू शकता। सामाजिक प्रतिष्ठा वाढते आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करता येते। मित्रांनो, या योजनेविषयी तुम्हाला आणखी मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, पंचायत समिती, CSC केंद्रे येथे मार्गदर्शन घेऊ शकता। तर मित्रांनो, अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे। जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि शासनाच्या या योजनेचा लाभ घ्या।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माहिती कामाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.